रामनवमीच्या निमित्ताने देशभरात काल विविध मंदिरांमध्ये मोठमोठे सोहळे आयोजित केले होते। एकूणच रामभक्तांमध्ये काल रामनवमीचा सोहळा आनंद हा उत्साहाने साजरा केला गेला। मात्र अशातच देवळीतील एका अत्यंत जुन्या राम मंदिरात भाजपच्या माजी खासदारांविषयी एक वेगळाच प्रसंग घडला। देवळीतील राम मंदिरात भाजपचे माजी खासदार रामदास तडस हे सपत्नीक दर्शनासाठी गेले असता मंदिरातील पुजाऱ्यांनी त्यांना अडवल्याचा प्रकार घडला। गावात रामनवमीची धामधूम सुरू होती। त्याच वेळेला रामदास तडस व त्यांच्या पत्नी शोभा तडस या काही भाजप पदाधिकाऱ्यांसह रामदर्शनासाठी मंदिरात पोहोचले। त्यावेळी पूजा सुरू होती। मूर्तीच्या पूजेसाठी तडस हे गर्भगृहात शिरत असताना पुजाऱ्यांनी त्यांना रोखलं आणि मूर्तीची पूजा करता येणार नाही, तुम्ही जरा लांबच राहा असं बजावलं। अर्थात हे ऐकून तडस सुद्धा स्तब्ध झाले आणि त्यांनी पुजाऱ्याला मी आत का जाऊ शकत नाही अशी विचारणा केली। त्यावेळी पुजारी असं म्हणाले की तुम्ही सोवळं घातलेलं नाही, गळ्यात जानवं नाही, नेहमीच्या वस्त्रात दर्शन तुम्हाला देता येणार नाही, त्यामुळे तुम्ही बाहेर निघा असे बोल पुजाऱ्यांकडून ऐकताच तडस यांनाही काही सुचेनासं झालं। वाद नको म्हणून ते माघारी फिरले। तडस यांनी सपत्नीक गाभारा सोडला आणि मूर्तीभोवती असलेल्या कठड्या बाहेर राहून त्यांनी दर्शन घेतलं। पूजेचं ताट सुद्धा हातातच राहिलं आणि मूर्तीवर त्यांना फुलंही वाहता आली नाही। दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर तडस यांनी माध्यमांशी संवाद साधताना नेमक्या प्रकाराची माहिती दिली। ते काय म्हणाले तेही आपण पाहूया। सकाळी मी 10 वाजता म्हणजे जवळजवळ 40 वर्षापासून रामलल्लाचं दर्शन घेण्याकरिता राम मंदिरात जातो आणि फार पुरातन मंदिर हे आहे। या मंदिराची जवळजवळ 200 एकर जमीन सुद्धा आहे, परंतु या ठिकाणी अनेक वाद आहे। हे जे पुजारी आणि ट्रस्टी, तोच पुजारी होता, तोच ट्रस्टी होता, पुण्याला राहत होता। तो त्या ठिकाणी आज वर्षातून एकदा आला आणि त्या ठिकाणी मी माझी पत्नी आणि आम्ही सर्व कार्यकर्ते होतो, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सर्व रामलल्लाचं दर्शन घेण्याकरिता आम्ही त्या ठिकाणी गेलो। राम आमच्या मनात आहे, राम आमच्या हृदयात आहे। या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रामाचं दर्शन घेण्याकरिता राम मंदिराचं निर्मिती अयोध्येला केली आहे। असं असताना पुजाऱ्यांनी आणि त्या ट्रस्टीने इथे यावं आणि आपली हेकेखोरपणा दाखवायचं हे काही संयुक्तिक नव्हतं। वाद निर्माण होऊ नये म्हणून मी तो शांत केला आणि पुजाऱ्याला समज दिली। आमदारांनी सुद्धा पुजाऱ्याला समज दिली आणि आमदारांनी हेही सांगितलं की तुमच्या या सर्व देवस्थानचं मी ऑडिट लावतो, कारण तुम्ही एवढा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी केला आहे की याचं ऑडिट मी लावतो, हे आमदारांना सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं। थोडं गावकरी लोक आले होते, तणाव निर्माण करायची परिस्थिती निर्माण झाली होती, पण मी सर्वांना शांत केलं। आखरी हा दिवस राम जन्माचा दिवस आहे, सर्वांच्या आस्थेचा दिवस आहे। आपण शांत राहा, आपण पुढे याच्यावर काही करू, पण आज मात्र आपण काहीच करू नये। आपण शांततेने रामाचं दर्शन आम्ही घेतलं आणि दुसऱ्या कार्यक्रमाला निघून गेलो। दरवर्षीची आपली पद्धत कशी असते राम मंदिरात पूजा करण्याची? मी दरवर्षी राम मंदिराच्या गर्भाशयात जातो, रामाचं दर्शन घेतो, त्यांना हार टाकतो आणि त्यानंतर मी आपल्या कामाला सुरुवात करतो। पण यावेळेस मात्र मला विचित्र वागणूक त्या ठिकाणी मिळाली। ही वागणूक बरोबर नव्हती। काय कारण वाटतंय तुम्हाला? काय कारण? मला हेच समजत नाही का त्या ट्रस्टीने काय केलं, कारण ट्रस्टीमुळे एक मत त्यांचं नाही आहे। मला पहिले कर्मचारी मिळाले होते, तिथले मॅनेजर मिळाले होते, आमचे पगार झाले नाही ही बी सांगत होते आणि आम्ही वर्गणी करून या ठिकाणी रामाची पूजा केली हे सुद्धा सांगत होते। म्हणून 200 एकर जमीन ज्या संस्थेची आहे त्या संस्थेमध्ये असा भ्रष्टाचार होणं हे बरोबर नाही आहे। याची चौकशी आमचे आमदार आता लवकरच लावणार आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकारानंतर अर्थातच देवळीमध्ये काल तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी गावातील एका ऐतिहासिक घटनेची सुद्धा सर्वांना आठवण झाली। खरं तर देवळी शहरात एक मोठं मंदिर आहे ज्यात हरिजन मंडळींना प्रवेश नव्हता, तेव्हा त्या काळी महात्मा गांधी यांनी पुढाकार घेत हे मंदिर सर्वांसाठी खुलं केलं होतं। असा इतिहास असलेल्या देवळीमधील एका मंदिरात आता चक्क माजी खासदारांना प्रवेश वर्ज्य करण्यात आलाय, त्यामुळे सर्वत्र आश्चर्य मिश्रित संताप उमटला जातोय।